फिट असणं, फिट असणं म्हणजेच आपण हेल्दी असणं. तर आपण चॅलेंज असंच डिझाईन करतो, प्रत्येक चॅलेंज. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्वीचे चॅलेंजचे रिझल्ट पण दाखवेन, की तुम्ही फिजिकली तर राहायलाच पाहिजे. म्हणजे मी त्याच्यासाठी वर्कआउट्स घेतोय आठवड्यातनं 3 दिवस. त्याचबरोबर डाएट देतोय आपण. आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी, थर्मोजेनेसिस हे पण घेतोय. आणि त्यासोबतच, म्हणजे त्याला नीट आपण म्हणतो, त्यासोबतच एक मेडिटेशन म्हणजे नाडी शोधन जे आहे, तर ते पण घेणार आहे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण ऍड केल्यामुळे तुमचं फिजिकली, मेंटली आणि सोशली आपण ट्रान्सफॉर्म होणार आहोत. तर यासोबतच आता ही एक शेवटी घेऊत आपण, ऍग्रीमेंट टू मी, माय सेल्फ अँड आय. म्हणजे हे अग्रीमेंट आपण करणार आहे स्वतःसाठी, स्वतःबद्दल आणि स्वतःच कमिटमेंट करणार आहे. तर ही कमिटमेंट आपण शेवटी घेऊ, ज्यावेळेस बरेच जण लोक असतील आता कनेक्ट झालेले असतील, 20 पर्यंत जरी आले तरी. त्यानंतर ही कमिटमेंट असेल स्वतःची, एक ओथ आपण म्हणू शकतो की ही ओथ आपण घेणार आहेत आज. हे फिट समर चॅलेंज, WHO काय सांगतो की आपला जो इंडिया आहे, तर आता कॅपिटल बनतोय कशाचं, मेन वर्ल्ड कॅपिटल बनते डायबिटीज. आणि डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स यांचं मेन जे कॉज आहे, तर ते आहे ओबिसिटी. तर ओबिसिटी कमी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्र आलं पाहिजे. मी तर इथं इंडिव्हिज्युअल लोकांना फिटनेस प्लॅन देतो, त्यांचं वर्कआउट डिझाईन करतो, पण कमी लोकांमध्ये. असं चॅलेंज केल्यानंतर एकतर खूप कमी पैशामध्ये आणि वाईड रेंज मध्ये आपण पसरू शकतो, ऑनलाईन ऑफलाईन. त्यामुळं हे आपण याच्यातून जर फॅट लॉस केला तर जास्त लोक करू शकतात, म्हणून हे ऑनलाईन म्हणजे फिट चॅलेंज आपण देतो. त्याचबरोबर याच्यामध्ये काय काय देतो, वर्कआउट आहे. वर्कआउट मध्ये मोबिलिटी वर्कआउट्स, म्हणजे तुम्ही एरोबिक्स करताय, त्याचबरोबर झुंबा करताय, एकदम चांगले व्यायाम आहेत ते. त्याचबरोबर आपण मी जे घेणार आहे त्याचे मोबिलिटी एक्सरसाइज आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे तुमचं नी पेन असेल, बॅक पेन असेल, त्याचबरोबर आपण डेस्कटॉप जॉब असेल तर नेक पेन असतं, तर हे कमीत कमी झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा त्या एक्सरसाइज करता आल्या पाहिजेत. असं एक्सरसाइज मी डिझाईन केलेलं आहे, त्याला मोबिलिटी प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. तर त्या वर्कआउट्स केल्यानंतर तुम्हाला म्हणजे कधीच, म्हणजे हे जर तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला नी पेन, बॅक पेन आणि सर्वायकल पेन म्हणजेच मानेचा त्रास हा कमी होईल किंवा होणार नाही, हे मी तुम्हाला म्हणजे ग्वाही देऊ, कारण तसेच डिझाईन केले आहेत वर्कआउट्स. नीट, नीट म्हणजे काय, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. याच्यामध्ये बरेच, आता 1 तासापेक्षा जास्त वेळ बसणे म्हणजे एक सिगारेट स्मोकिंग करणे इज इक्वल टू 1 टीस्पून चहा, म्हणजे टीस्पून साखर असणे, हे ते एकच इक्वल आहे. म्हणजे तुम्ही 1 तास जर एकाच ठिकाणी बसलात, त्याचबरोबर एक चहा जर घेतला आणि त्याचबरोबर एक सिगारेट जर घेतली, तर ह्या तिन्हीचा फरक जर बॉडीवर बघितला तर एकच आहे इफेक्ट, साईड इफेक्ट. त्याच्यामुळं आपण ह्या नीट एक्सरसाइज घेतोय दर 2 तासाला किंवा 1 तासाला. ह्या याच्यापैकी आपण एकतर वॉकिंग असेल, मीटिंग करत असताना वॉकिंग मीटिंग हा कन्सेप्ट आपण ठेवू शकतो ऑफिसमध्ये. मी करतो, म्हणजे स्टँडिंग मीटिंग ठेवू शकतो, मी स्टँडिंग करतो. म्हणजे बऱ्याच वेळेस क्लायंट चेक करत असताना सुद्धा मी स्टँडिंग राहतो. त्याचबरोबर आता मी 1 तास जर आपली मीटिंग चालली तर मी नंतर उभं राहणार, कारण याच्यामध्ये काहीही वेळ वाटण्यासारखं नाही. तुम्ही हेल्थ साठी तुम्ही करताय, दुसऱ्यांना सुद्धा मोटिवेट करताय. किंवा स्टेअर्स घ्यायच्यात, लिफ्ट सोडून तुम्ही स्टेअर्स वापरायच्यात किंवा पायऱ्यावर जायचे. गार्डनिंग करा, शेजारी किंवा आपल्या घराच्या बाजूला असणारे झाडं आहेत त्यांची गार्डनिंग करू शकता. डान्स ब्रेक्स, घरी जर असाल, बरेच वेळेस घरी असता, ऑफिसला बरेच सगळे घरचे लोक गेलेले असतात, त्यावेळेस घरी जर वेळ मिळत असेल तर डान्स ब्रेक घ्या आरामात. तुम्हाला जर 2 तास जेवण करून झालं असेल आणि टीव्ही सिरियल पाहून जर बोर झाला असेल, तर एक गाणं म्युझिक लावा आणि एक डान्स करा. किंवा आपल्या अरोबिक्स मध्ये, झुंबा मध्ये मॅडम जे काही वर्कआउट्स घेतात त्याच्यापैकी एखादं म्युझिक लावून तुम्ही त्या स्टेप्स करू शकता.
त्याचबरोबर हाऊस होल्ड कोर्स म्हणजे घरी असणारी घरची कामं करणे, हे खूप हेवी मध्ये येतात. म्हणजे कपडे आहेत, भांडी घासणे आहे, झाडून काढणे आहे. तर हे सुद्धा तुमचे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. आपण एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यामध्ये फरक आहे. एक्झर्शन म्हणजे तुम्ही मजबुरीने करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे कोणीतरी स्वयंपाक करायला लावतो म्हणून केलेलं एक्झर्शन होतं, त्यामुळे बॉडी थकते, एक्झर्शन होतं. परंतु एक्सरसाइज मध्ये स्वतःहून सेल्फ मोटिवेटेड केलेल्या हालचाली. तर हे हाऊस होल्ड कोर्स जे आहेत किंवा घरकाम जे आहेत, तर ह्यांना एक्सरसाइज म्हणून तुम्ही घ्यायचं. त्याचनंतर ऍक्टिव्ह ठेवायचे बॉडी जास्तीत जास्त. म्हणजे साधं स्टँडिंग डेस्क, आता इथं जे आहे तर उभं राहून उंच डेस्क ठेवा. तुम्ही जर ऍक्टिव्ह काम करत असाल, डेस्कटॉप वर्क करत असाल, तर तो डेस्क उंच ठेवा आणि स्टँडिंग राहून तुम्ही काम करू शकता. स्ट्रेचिंग ब्रेक्स, स्ट्रेचिंग करू शकतो. प्लेइंग विथ पेट्स किंवा आउटडोर ऍक्टिव्हिटी करू शकता. तर ह्या नीट ऍक्टिव्हिटी मी देणार आहे. तर ह्या नीट ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण घेणार आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपण हे प्राइजेस पण ठेवलेले आहेत, जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड येतील. फर्स्ट येणाऱ्यांना एक फायर वोल्टची वॉच आहे बघा, ह्याचं मोटिवेशन साठी आहे ही. त्याचबरोबर सेकंड येणाऱ्यांना एक स्केल आहे आणि थर्ड येणाऱ्यांना एक डिजिटल किचन स्केल आहे. तर हे पार्टिसिपंट असणाऱ्यांना तुम्हाला हे प्राइजेस पण आहेत, हे प्राइजेस दिले जातील. आता हे फूड मध्ये काय अवॉइड करायचंय हे सुद्धा इथं मी मेन्शन केलेलं आहे, की व्हाईट शुगर आपण ऍड प्लीज खायची नाही, किंवा नाहीच्या बरोबर ब्रेड घ्यायचे नाही. व्हाईट हा कमी घ्या, इथं एकदम नाही. व्हाईट फ्लोअर मध्ये मैदा हा कमी घ्यायचा आहे. नान ब्रेड खायचं नाही. सॉफ्ट ड्रिंक्स नाही खायच्या, किंवा पेस्ट्रीज खायच्या नाही. चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत, डोनट्स आहेत, स्प्रॉट ड्रिंक आहेत, स्पोर्ट ड्रिंक्स जे आहेत तर ते पण घ्यायचे नाहीत, त्याच्यामध्ये शुगर जास्त असते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आईस्क्रीम्स. आता आईस्क्रीम खायच्या नाहीत हे आपण उन्हाळ्यामध्ये म्हणू शकत नाहीत, परंतु तुम्ही काही गुड क्वालिटी आईस्क्रीम्स ह्या घेऊ शकता. जसे की नॅचरल्स आहेत किंवा बास्किन रॉबिन आहे. मी कुठल्या ब्रँडचं प्रमोट करत नाही, पण त्यांच्यामध्ये मिल्क जास्त असतं. आणि अगदी तुम्ही एक सर्विंग जर घेतलं तर त्यावेळेस राईस तुम्ही बंद करू शकता. आणि एखादी आईस्क्रीम पण तुम्ही ती आईस्क्रीम खाल्लेली तुम्ही कंपन्सेट करणं दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्धा तास वॉकिंग किंवा वर्कआउट हे कधी ऑप्शनल आहे. ज्यावेळेस तुम्हाला आईस्क्रीम शिवाय जमणारच नाही, ज्यांना क्रेविंग जास्त होते, तर त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर कमर्शियल सॉसेस आहेत. आता बरेच जण जे काही एखादा, मी आता ढोकळा खा म्हणून सांगतो, पण ढोकळ्यासोबत जो सॉस असतो तर तो खायचा नाही, त्याच्यामध्ये कम्प्लीट शुगर असते. बर्थडेला केक कट नका करू. बर्थडेला फ्रुट्स कट करा. फ्रूट ज्युसेस घ्यायचे नाहीत. अख्खे फ्रूट खा, परंतु ज्युसेस घ्यायचे नाहीत. मिल्क शेक, मिल्क शेक मध्ये आपल्याला वाटते की प्रोटीन आहे, परंतु मॅक्स ही साखरच असते. त्यानंतर फ्लेवर्ड जे ताक आहे, आता बरंच जे बटर मिल्क वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये साखर असते. तर ती साखर असल्यामुळे घरचं ताक प्यायचंय, तर ते ताक तुम्ही घेऊ शकता. हे अशा पद्धतीने मी हे लिस्टिंग टाकेल तुम्हाला, कुठलं खायचं आणि कुठलं नाही. आता ह्याच्यात विनिंग क्रायटेरिया काय आहे? विनिंग क्रायटेरिया काय असेल या वर्कआउटच्या ह्याच्यामध्ये? डेली रिलेव्हंट कॉमेंट्स टाकायचे. तुम्ही ग्रुपमध्ये जेवढं जास्त ऍक्टिव्ह राहाल तेवढं आपण ह्याच्याशी कमिटेड आहोत. म्हणजे आपला जो काही चॅलेंज आहे या चॅलेंजशी तुम्ही कमिटेड आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे डेली कॉमेंट्स करायचे. तुमचे प्रॉब्लेम जे काही फेस करताय, तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये, कुठल्याही म्हणजे रिटर्न फॉर्म मध्ये असेल, किंवा व्हॉइस मेसेज टाका किंवा व्हिडिओ मेसेज टाका. एखादं तुम्हाला डाएट, आता मी देईल तो डाएट तुम्हाला समजला नाही, लँग्वेज समजली नाही, किंवा एखादी रेसिपी नाही, तर तुम्ही तात्काळ तुम्ही ते टाकायचे त्याच्यामध्ये. आणि प्रॉब्लेम शेअर करेल त्याला सुद्धा मार्क्स आहेत. व्हिडिओज आर एनकरेज. तुम्ही जर रेसिपी बनवणारे व्हिडिओ टाकले किंवा तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी करतानाच व्हिडिओ टाकला तर दॅट विल बी अप्रिशिएटेड. त्यानंतर स्ट्रिक्टली अडेअर टू फूड लिस्ट. जे काही आपण डाएट दिलेलं आहे त्याला जेवढं स्ट्रिक्ट असेल आणि त्याचे जेवढे फोटो आपल्याकडे येतील, डेली फोटो, म्हणजे कन्सिस्टन्सी. आपण 4 फॉर्म्युल्यावर चालतो. कन्सिस्टन्सी, स्मार्ट गोल्स. आपण 2 ते 2.5 किलो मिनिमम वेट याच्यामध्ये लॉस करणार आहेत, फॅट लॉस करणार आहेत.
स्मार्ट गोल आहे. त्याचबरोबर कन्सिस्टन्सी, डेली आपण याला स्टिकअप राहणार आहेत, म्हणजे डेली पोस्ट करायचं किंवा लाईक किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी तुम्ही ग्रुपमध्ये केली पाहिजे. त्याचबरोबर माइंडफुल इटिंग, म्हणजे ज्या वेळेस डाएट किंवा इटिंग करतोय माइंडफुल्ली करा. आपण खरंच काय जेवण करतोय, त्याच्यामध्ये हेल्दी आणि अनहेल्दी असं ग्रुप करून तुम्हाला स्वतः सजगतेने कॉग्निटिव्ह लेवल आपली हाय ठेवून, म्हणजे अवेअर राहून माइंडफुल इटिंग करायचं आणि हॅपी ऍटिट्यूड. ज्यावेळेस तुम्ही या चॅलेंजशी रिलेटेड व्हॉट्सअप ग्रुप बघाल किंवा तुमचं डाएट चार्ट बघाल, तर त्यावेळेस हॅपी ऍटिट्यूड, तर तशा पद्धतीने तुम्ही ऍक्टिव्ह राहायचंय. आणि ह्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहणाऱ्यांना आपण पार्टिसिपेंट्सना बक्षीस देणार आहे. हे मराठीतून पण आहे काही. तर हे गेल्या वेळेसच्या पार्टिसिपेंट्स होते, त्यांना प्राइजेस पण दिले होते आपण. हे तुम्हाला दिसत असेल, फर्स्ट आहे, थर्ड आहे, सेकंड आहे. त्यांना घरपोच हे प्राइजेस दिलेले आहेत. बऱ्याच लोकांनी पाठवलेले आहे रेसिपी. हे 21 डेज नो शुगर चॅलेंजचा हा स्पीक आहे. पार्टिसिपेंटनी भरपूर सारा चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आणि बऱ्याच जणांचं वेट कमी झालं होतं. अर्थातच फक्त डाएटनीच वेट कमी होतं असं नाही, त्याला वर्कआउट पण करणं गरजेचं असतं. म्हणजे एकच कुठलाही पार्ट तुम्हाला वेट कमी करण्यासाठी म्हणजे कारणीभूत नसतो, त्याला क्युम्युलेटिव्ह वेट कमी होतं. सगळ्यांनीच प्रयत्न आणि सगळ्याच बाजूंनी, म्हणजे तुमचं नीट पाहिजे, नॉन एक्सरसाइज थर्मोजेनेटिक ऍक्टिव्हिटी तुमची पाहिजे. त्याचबरोबर त्याचबरोबर तुमचं एक नाडी शोधन मी एक्सरसाइज सांगणार आहे, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्या काही ज्या ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता डाऊट्स. आता मी काय करणार, आज तुम्हाला डाएट देणार. उद्या सकाळी 7 ते 8 हे वर्कआउट आहे. पहिलं वर्कआउट सेशन घेईल, मोबिलिटी सेशन. त्यानंतर तुम्ही काय करायचंय, आज लिंक पाठवणार आहे, आज डाएट पण पाठवणार आहे. काही डाऊट्स असतील तर तुमचे विचारा. मी एक नाडी शोधनचा व्हिडिओ पाठवेल आपल्या ग्रुपवर. आता जे पार्टिसिपंट्स पेड आहेत, 2 आपल्या ग्रुपमध्ये आहेत, काही लोकांनी पेड आहेत, काही अनपेड आहेत. तर पेड लोकांचा एक सेपरेट ग्रुप बनवला जाईल. पेड इन केस आता याच्यामध्ये जे पेमेंट आहे खूप नेग्लिजिबल पेमेंट आपण ठेवलेलं आहे. तुम्हालाही लक्षात येईल की वर्कआउट आणि डाएट, फक्त डाएट साठी आपण 1 महिन्याचे 3,000 लोक पे करतात आणि वर्कआउट साठी 1,000-1,500 असतात. परंतु वर्कआउट पेक्षा महत्वाचं डाएट मी जे देतोय ते. त्याचबरोबर तुम्हाला कंटिन्युअस ग्रुपमध्ये ऍक्सेस राहणार आहे. आणि ज्या नॉन एक्सरसाइज, म्हणजे तुम्ही कम्प्लिटली स्वतः न्यूट्रिशनिस्ट बनाल या 1 महिन्यामध्ये. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही तुमच्या डाऊट्स आहेत, त्या क्लिअर करण्यासाठी मी स्वतः राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 30 डेज सपोर्ट राहणार आहे याच्यामध्ये. तर वर्थ आहे हे 500 रुपीज. असं मला वाटतं की तुमची ही इन्व्हेस्टमेंट जी आहे 500ची, एक कप पिझ्झा एवढी आहे. ऍक्च्युअल आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक पिझ्झा किंवा एक झोमॅटोवरून तुम्ही ऑर्डर केली तर 500 ते 600 रुपये आपण एक्सपेन्स करतो. आणि हेल्थ साठी आपण, जसं मी नेहमी म्हणतो की SIP आपली जशी असते तशीच HIP म्हणजे हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आणि तोही फक्त 500 रुपीज मंथली करतोय. म्हणजे एवढा छोटासा इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, ज्यांना ह्याचं वर्थ वाटत नाही त्यांनी करू नये, परंतु एक ग्रुप आम्ही बनवणार आहोत जो की
प्रीमियम प्लॅन साठी राहील, जे त्याच्यामध्ये मी ग्रुपमध्ये जास्त आपण सगळ्या पोस्ट त्याच ग्रुपमध्ये टाकायच्या आहेत. त्या ग्रुपमध्ये सुद्धा जे जॉईन झालेत म्हणजे ऍस्पिरंट्स आहेत, तुम्हालाही फिट व्हायचं आहे असे त्याचा अर्थ होतो. परंतु तुम्ही पेमेंट नाही केलं म्हणून कुठला सपोर्ट नाही असं नाही, परंतु तुम्हालाही काही गोष्टी ज्या फ्री दिल्या जातील ग्रुपमध्येही असताना, परंतु प्रीमियम लोकांना जे आहे कन्सल्टेशन फ्री आहे. त्याच्यामध्ये आपण जे लोकांनी कन्सल्टेशन केलेलं आहे त्यांना लक्षात आलं असेल की त्यांचं पण काही कस्टमाइज डाएट पण दिलं जाईल, कस्टमाइज केलं जाईल. त्यांच्या काही पीसीओएस असेल, काहींचे थायरॉइड असेल, किंवा जास्त वेट असेल, मेल फिमेल असं डिफरन्शिएट करून. आणि तुम्ही जर कन्सल्टेशन केलं तर काही जणांची आपण ईसीजी सुद्धा करून घेणार आहेत, ज्यांचा रिक्वायर्ड आहे त्यांनी. ईसीजी हे ऍड ऑन सर्व्हिस राहील. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल 1 महिना हा आपण एकमेकांना मोटिवेट करणार आहे आणि तुमचा फिटनेस गोल अचीव्ह करण्यासाठी आपण कमिटेड राहणार आहेत. आता आपण फक्त लास्टची एक प्रे करू. प्रे इन केस, प्रे म्हणून नाही पण कमिटमेंट जो मी म्हणतोय त्याला, तर ती कमिटमेंट अशी राहील, एक शेअर करतो ती, जे आपण ओथ घेणार आहेत असं म्हणून. कमिटमेंट आपल्याला, तुम्ही सगळ्यांनी हा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, शेअर. तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा आपण हे डिटर्मिनेशन करा. मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो. टू अडेअर टू द 30-day समर चॅलेंज, म्हणजे स्वतः मनातल्या मनात म्हणा की मी 30-day फिट समर चॅलेंजला म्हणजे स्टिकअप राहणार आहे, की मी स्वतःची शपथ घेते किंवा स्वतःची कमिटमेंट करतोय. हे एक वाक्य मनातल्या मनात की मी 30 दिवस फिट समर चॅलेंजला स्टिकअप राहणार. आणि ज्यावेळेस मला डाऊट्स वाटतील तर त्यावेळेस प्रत्येक डाऊट्स मी क्लिअर करून घेणार हेल्दी वाईब्स टीम करून. ज्यावेळेस मला डाऊट्स वाटतील त्यावेळेस मी प्रत्येक माझा डाऊट, डाएट, वर्कआउट, फिटनेस रिलेटेड, मी हेल्दी वाईब्स टीम कडून क्लिअर करून घेणार. आता हे जरी सोपं आत्ता वाटत असेल किंवा ते सोपं नसलं, आणि मला चॅलेंज मध्ये जरी बऱ्याच डिफिकल्टीज फेस कराव्या लागतील पण, कारण एवढं सोपं नसतं. 30 दिवसामध्ये आपले प्रोग्राम्स येतात, काही घरी पाहुणे येतात, सण येतात. तर हे जरी सोपं नसलं तरीही काय होईल, मी ह्या चॅलेंजेसला फेस करेल. सोपी नसली ही चॅलेंज, जरी सोपं नसलं तरी मी ह्या चॅलेंजेसला फेस करणार आहे. हे जे अडथळे येतील त्यांना फेस करेल. आय विल व्ह्यू देम ऍज अ टेम्पररी, आणि ते टेम्पररी असतील. म्हणजे घरी पाहुणे आले, आता एक दिवस माझं डाएट नाही झालं, वर्कआउट नाही झालं, आता सोडूनच देऊ, आता काय होणार, असं न करता ते टेम्पररी आहे, एका दिवसापुरता असेल, आणि मी पुन्हा त्याच जोमाने दुसऱ्या दिवशी स्टार्ट करेन. जरी ती म्हणजे आज जरी एखाद्या वेळेस माझं आजचं सेशन नाही झालं म्हणजे मी या चॅलेंज मधून बाहेर पडले असं नाही, तर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी माझा स्टेप घेईल. ही स्वतःची कमिटमेंट करा. आणि आय विल कम्प्लीट द प्रोग्राम इवन इफ आय फॉल्टर ऑन फ्यू ऑकेजन. मी हे 30 दिवस कम्प्लीट राहणार आहे. जरी 1-2 दिवस, 3 दिवस मी चीट करेन, किंवा एखाद्या वेळेस नाही झालं, एखाद्या वेळेस वर्कआउट नाही झालं, किंवा मीटिंग अटेंड करता आली नाही, तरीही मी 30 दिवस कम्प्लीट करणार आहे. ही तुम्ही स्वतःला कमिटमेंट करा. आणि स्वतःला नंतर डोळे बंद करून माझ्या पाठीमागे म्हणा, आय हॅव द पॉवर, आय हॅव द पॉवर, आय हॅव द नॉलेज, अँड आय हॅव व्हॉट इट टेक्स. माझ्यामध्ये पॉवर आहे, माझ्याकडं नॉलेज आहे, आणि मी जे विचार करेल ते मी करून दाखवेल. ही प्रतिज्ञा सगळ्यांनी, मी ते टाकेल, स्वतःलाच कमिट करायचंय. हे कोणीही आपल्याला दुसऱ्यांना कमिटमेंट करायची नाहीये. ही सेल्फ कमिटमेंट राहणार आहे. आणि ही सेल्फ कमिटमेंट सोबत आपण सर्वजण हे 30 दिवस फॅट लॉस चॅलेंज
जे आहे तर ते फॅट लॉस चॅलेंज कम्प्लीट करूयात आणि सज्ज होऊयात एक आपलं फिटनेस गोल अचीव्ह करण्यासाठी. तुमचे काही डाऊट्स आहेत का इथं? ओके, यस अर्चना मॅडम. तुम्ही ज्यांना काही डाऊट्स विचारायचे आहेत तर त्यांनी तुमचा स्पीकर किंवा तुमचा माईक आपलं काय फोन फेस जो आहे, फोन फेस किंवा व्हिडिओ जो आहे तो ऑन करून सुद्धा बोलू शकता, म्हणजे तुम्ही टाईप नाही करायचं असेल तर. मी 1 मिनिटाचा वेळ देतो, तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर विचारा, अन्यथा तुम्ही ऑल क्लिअर आहात असं समजून आपण ही मीटिंग समाप्त करू. म्हणजे ही मीटिंग घेतलीच आहे फक्त तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. मग असं याचा अर्थ होतो की तुम्हाला काहीही डाऊट्स नाही आहेत. हॅलो हॅलो हा सर. हा हा सर म्हणजे 7 ते 8 असं तुमचं सेशन होणार आहे ना सर? हो तर 7 ते 8च्या सेशन मध्ये जर समजा मला हे करता नाही आलं, जॉईन नाही करता आलं, हो तर नंतर मी करू शकेन का सर? हो, मी ती लिंक पाठवेन तुम्हाला. हा 7 ते 8च्या सेशन मध्ये ज्यावेळेस मी ते ऑनलाईन सेशन घेणार आहे बर आणि ती लिंक तुम्हाला दिवसभरासाठी ऍक्टिव्हेट राहील. ती लिंक तुम्हाला पाठवता येईल, म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही ते अटेंड करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. मला अर्ली अर्ली मॉर्निंग होईल सर, त्याच्यापेक्षा मला अर्ली मॉर्निंग होईल, करता येईल बरं का. ओके, पण नाही ते 7 तुम्ही ते अर्ली 8 मॉर्निंग करण्यापेक्षा मग ते 1 दिवसाची अगोदर अशी लिंक करा. ओके ओके सर, तसं करेन मग सर. हो हो चालेल. थँक्यू थँक्यू. ओके. तर बाकी काही डाऊट्स? नो डाऊट्स. ठीक आहे, तर थँक्यू सर्वांनी जॉईन केलं. सोनाली मॅडम, बाबू सर. हा यस यस सर. सर अर्ली हा. मॉर्निंग होणार नाही का मग सर आपलं सेशन? ते सेशन बाकीच्यांना असं रोज कन्व्हिनियन्स. करता येणार नाही का आपल्याला हा थोडस? म्हणून मी पाहिजे तुम्हाला मग आज ओके एक ओके म्हणजे ओके ओके सर. स्पेशल दुसरी एक लिंक पाठवेल तुम्हाला. मग तुम्ही आजपासून आजची लिंक उद्या पाहू शकता, हा हा उद्याची बरं बरं, चालेल सर, चालेल. थँक्यू सर, ओके. थँक्यू सर. तर थँक्यू ऑल ऑफ यू, आणि ऍक्टिव्ह होप की तुम्ही म्हणजे क्लिअर झाला असेल. हा सर, डाएट उद्यापासून फॉलो करायचं का आजपासून? उद्यापासून डाएट आज देणार आहेत? हा आज आता लगेच डाएट. नॉनव्हेजचा पण आता हा दोन्ही व्हेज नॉन व्हेज. आता ह्याच्यामध्ये डाएट मध्ये आपण असं केलं की एक जनरलाइज डाएट राहील, ज्याच्या की एक 1200 कॅलरी राहतील. परंतु जे ऍडव्हान्स आहेत, समजा तुम्ही जिम करताय ऍडव्हान्स असेल तर त्यांचं डाएट हे स्पेशली मी 1 to 1 डिझाईन करेल. म्हणजे कारण प्रत्येकाला एकच डाएट लागू होत नाही, तर ते 10 दिवस जाऊ द्या. 10 दिवस गेल्यानंतर पुन्हा आपण दुसरं डाएट त्या त्या इथं वेट काउंट केल्यानंतर किंवा वेट मेजर केल्यानंतर परत आपण डिझाईन करू. आता तुम्ही जे जिम करताय किंवा ज्यांना एक्स्ट्रीम वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी वेगळं डाएट पण दिलं जाईल. पण जनरल डाएट राहतील, जे की बिगिनर्स आहेत, इंटरमिडिएट आहेत, त्यांनी ते करावं. यस हो सर. डॉक्टर सर, योगेश सर, कॅन आय गेट रिकॉर्डेड? यस सर, मी रिकॉर्डेड सेशन पाठवतो तुम्हाला. Sir, along with diet, are you going to give us exercise plan? हा, एक्सरसाइज प्लॅन जर तुम्ही जिम प्लॅन घेत असाल तर जिम करत असाल तर तुम्हाला तो प्लॅन मी प्रोव्हाइड करेल. तुमची स्ट्रेंथ आणि तुमचे जे इंटेन्सिटी आहे तर त्याच्यानुसार मी जिम वर्कआउट्स तुम्हाला डिझाईन करून देईल. नो प्रॉब्लेम. प्रोटीन सप्लिमेंट्स सर, हा सर प्रोटीन सप्लिमेंट्स हे रिक्वायरमेंट प्रमाण आहे. मी फर्स्ट चार्ट मध्ये तुम्ही जर ऑलरेडी खूप विगर्स एक्सरसाइज करत असाल आणि तुमचं ह्या डाएट मधून मसल गेन जर तुमचं आपलं एम असेल तर त्यांना प्रोटीन सप्लिमेंट्स लागतात. आणि व्हेजिटेरियन डाएट असेल, जर
ती रिक्वायरमेंट 1 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट प्रमाणे जर रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नसेल आपली प्रोटीनची, तर मग प्रोटीन सप्लिमेंट ते इंडिव्हिज्युअल आपण प्रोव्हाइड करू शकतो, प्रोव्हाइड इन केस प्रिस्क्राईब करतो. अन्यथा या फर्स्ट डाएट मध्ये आपण प्रोटीन किंवा कुठलेच सप्लिमेंट देत नाहीत, त्यांना आपण नॅचरल डाएटच प्रिस्क्राईब करतो. आणि ज्यांचे कन्सल्टेशन राहिलेलं आहे, ज्यांना रिक्वायर वाटतं, जे ऑनलाईन असेल ऑफलाईन, आता सोनाली मॅडम उदगीरवरून आहे, तर ते ऑफलाईन पण ऑनलाईन पण घेऊ शकतात, आणि बाकीच्यांनी इथं ऑफलाईन येऊन केल्यानंतर मी डाएट मध्ये त्यांचं थोडं चेंज करून कस्टमाइज करून सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. होप यू ऑल आर क्लिअर. एक्सक्यूज सर, हा, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन थोडस वेगळं टाकलं तर बरं होईल सर. वेगळं मी कम्प्लीट वेगळं टाकणार आहे, एकाच सोबत नको, प्युअर कारण व्हेज, कारण आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे. राईट. चालेल, वेगळं टाकू, वेगळं डाएट. ओके सर, ओके, थँक्स अ लॉट. थँक्यू. साइन ऑफ होतोय. Thank you so much. थँक्यू सर.